दुसरी पण समस्येचीच. मुंबईत पावसाचा जोर तर ओसरला मंडळी, पण त्या पाऊस ओसरल्यानंतर देखील एका आजाराचा धोका निर्माण झालाय. हा आणि आजार आहे लेप्टोस्पायरोसिस. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वाढल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत, या आजारापासून वाचण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी लागेल, पाहूयात खास रिपोर्टमधून. संपूर्ण राज्याला गेल्या काही दिवसात पावसानं झोडपलं, पण आता पाऊस कमी झाला असला तरी या पावसानंतर काही आजारांना आमंत्रण मिळू शकतं. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस सारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. लेप्टोस्पायरोसिस हा आजार जनरली जेव्हा जास्त पाऊस होतो, पाऊस साचून असतो त्यावेळेस आपल्याला आढळून आलेला आजार आहे. लेप्टोस्पायरा याच्यामुळे हा होत असतो आणि हे जे आपल्याला इन्फेक्शन जे होतं, जे रोडंट्स आहेत, जे उंदीर आहेत, त्यांचे मलमूत्र आहे, तिथून तो इन्फेक्शन स्प्रेड होत असतं आणि पाण्यामध्ये ते मिक्स झाल्यामुळे जर एखादा मनुष्य आहे आणि मनुष्याला जर जखम झालेली असेल, तो जर त्या पाण्यामध्ये इन्फेक्टेड पाण्यामध्ये गेला तर लेप्टोस्पायरोसिस आजार होतो. या आजाराची नेमकी लक्षणं काय असतात ती पाहूयात. सतत आणि जास्त ताप येणं, डोळे दुखणं, किडनी, लिव्हर, मेंदू आणि फुफ्फुसांवर परिणाम, श्वास घेण्यास त्रास होणं. आता लेप्टोस्पायरोसिस पासून वाचण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्याल पाहूयात. पावसाळ्यामध्ये जेव्हा पण एखाद्या रस्त्यावरून किंवा कुठे घाण पाणी जमलं असेल, रस्त्यावरून पाणी वाहत असेल, तर शक्य असेल तर अवॉइड करा या पाण्यातून चालणं. कारण काय, हा मेन प्रॉब्लेम आहे की ह्या पाण्यातून आपल्या शरीरात घुसतंय, म्हणून तेच अवॉइड करा. कुठे तुम्हाला अवॉइड नाही करता आलं तर मात्र मग तुम्हाला गमबूट्स घालणं किंवा समज जखमा असतील शरीरावर तर वॉटरप्रूफ ड्रेसिंग लावणं. हा बॅक्टेरिया जरी खूप म्हणजे डेंजरस असेल तरी पण हा सेन्सिटिव्ह बॅक्टेरिया, त्यामुळे आपण लवकर साबणाने त्याला स्वच्छ जखम धुतली, त्याला अँटीसेप्टिक्स लावले किंवा त्याला सिंपल डिसइन्फेक्टंट्सनी पण ते मरू शकतात. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानंही या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. नागपूरहून तुषार कोहळेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. आणि पावसामुळे चांगल्या बातम्या देखील आल्या आहेत. नवी मुंबईला